क्रमांक 10 मध्ये आलेलो आहोत। प्रजासेवा न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये आलेलो आहोत। हदवाड भाग घरकुल या ठिकाणी अपक्ष उमेदवार विजय इप्पा कायल यांच्याशी आपण थेट संवाद जोडलेला आहे। त्यांचं चिन्ह आहे टीव्ही आणि ते त्या चिन्हावर उभारलेले असून या प्रचाराच्या निमित्ताने आपण होम टू होम प्रचार करत असताना तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला? नमस्कार। प्रभाग क्रमांक 10 मधून मी विजय मार्कंडे इप्पा कायल जनता जनार्दनचे आशीर्वाद घेऊन मी या ठिकाणी निघालो आणि होम टू होम प्रचार करत असताना प्रत्येक नागरिकांनी मला आशीर्वाद दिलेत। तुम्ही काळजी करू नका, तुम्ही निवडून येतील असं मला आशीर्वाद दिलेत आणि मला खात्री आहे या बीडी घरकुल भागातील जनता जनार्दनच्या आशीर्वादानंच मी या ठिकाणी क्रांती करणार आहे। विजय इप्पा कायल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इप्पा कायल तुम आगे बढ़ो, आपण बऱ्याच वर्षापासून भाजपचे कार्यकर्ता म्हणून नेता म्हणून कार्यरत होता। आपल्याला भाजपातून अपक्ष उमेदवारी केल्यामुळे कारवाई करली, तुम्हाला पक्षातून हे केलेलं आहे। तर आपण निवडून आल्यानंतर कोणत्या पक्षाला समर्थन द्याल? ते आता बोलू शकत मी आत्ता सध्या आमचा जनता जनार्दनचा आशीर्वाद घेऊन मी निघालो। अपक्ष म्हणून मी निवडणूक लढवा लागलो, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून 25 वर्ष काम करत असताना असा कडीपत्ता काढल्यासारखं काढून टाकलेत। मग मी कोणाला न्याय मागू? पक्ष न्याय देना, नेते मंडळी न्याय देना, कोण बी न्याय देना। म्हणून या जनता जनार्दनच्या आशीर्वादानेच मी या ठिकाणी निघालो। आता माझ्या समोर कुठलाही चिन्ह नाही आहे, फक्त आणि फक्त अपक्ष आणि टीव्ही। हे जनता जनार्दन काय न्याय देतील त्यांच्यावर मी निर्णय घेणार आहे। आता मी कुठलाही निर्णय आपल्याला सांगू शकत नाही। जनतेच्या दरबारामध्ये जनता हीच आपला पक्ष आणि जनता हीच आपल्याला न्याय देईल असं विजय इप्पा कायल यांचं मत आहे। प्रजासेवा न्यूज, दादासाहेब नीळ, सोलापूर।